तर ही कोणती साधी चपाती नाही, तर ही माझी हाय प्रोटीन चपाती आहे आणि यामध्ये तब्बल 9 ते 10 ग्राम प्रोटीन आहे आणि तुम्ही बघू शकता की ही किती मऊ आणि लुसलुशीत आहे. चला तर मग बनवूया. सर्वात आधी मी घेतला एक बाउल आणि त्यामध्ये मी जवळपास 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, म्हणजे ते जवळ 330 ग्रॅम आहे. आता मी ॲड करते सोयाबीन फ्लॉर. हे बघा, याच्या 30 ग्रॅममध्ये 12 ग्राम प्रोटीन आहे आणि आपण जवळपास 100 ग्रॅम वापरणार आहोत. थोडंसं मीठ ॲड करून हे सगळं मिक्स करून घेऊया. आता मी ॲड करते कॉटेज चीज. जर तुमच्याकडे कॉटेज चीज नसेल तर तुम्ही ग्रीक योगर्ट किंवा पनीर पण यूज करू शकता. मी हे थोडं पाण्यासोबत ब्लेंड करून घेते आहे, कारण जेणेकरून आपलं जे डो आहे ते सॉफ्ट आणि स्मूथ होईल. आता हे मिक्सचर पिठामध्ये ॲड करून मळून घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवा, सोयाबीन फ्लॉर आणि कॉटेज चीजमुळे पीठ थोडंसं स्टिकी होऊ शकतं, म्हणून ट्राय करा की पीठ थोडंसं टाईट मळा, कारण आपण जेव्हा त्याला रेस्ट देऊ त्यानंतर ते ऑटोमॅटिक सॉफ्ट होणारच आहे. आता हे आपण 10 ते 15 मिनिट झाकून ठेवूया आणि त्यानंतर बघा पीठ किती सॉफ्ट आणि स्ट्रेचेबल झालं आहे. खरं सांगायचं तर आपल्या इंडियन डाएटमध्ये प्रोटीन खूप कमी प्रमाणात असतं, पण आपण स्मॉल चेंजेस करून आपल्या रोजच्या जेवणामध्ये प्रोटीन ॲड करू शकतो. जसे की ही चपाती जी आपण रोज खातो, आता ती हाय प्रोटीन बनवूया आणि बघा फायनल रिझल्ट. इतकी मऊ, लुसलुशीत आणि हेल्दी चपाती. अशा प्रकारे तुम्ही हाय प्रोटीन चपाती बनवू शकता. जर तुम्ही जिम करत आहात किंवा वेट लॉस करत असाल तर हे तुमच्यासाठी परफेक्ट आहे. नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसं वाटलं ते. आणि अशाच हेल्दी रेसिपींसाठी फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग.